नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. कार्तिक कृष्णाष्टमी म्हणजेच कालाष्टमीला कालभैरव जयंती साजरी केली जाते. यावर्षी कालभैरव जयंती ही 5 डिसेंबर 2023 या रोजी आलेली आहे. कालभैरव जयंतीला आपल्या सर्वांना कालभैरव नाथांची ही पूजा करायची आहे. त्याचप्रमाणे आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली असा एक दिवा लावायचा आहे. बघा, या दिव्यामध्ये आपल्याला हेच तेल वापरायचं आहे. दिवा कोणता घ्यायचा, तेल कोणतं घ्यायचं, या सर्व विषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तो व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा. बघा, अशा पद्धतीने जर का तुम्ही दिवा लावला तर यामुळे तुमची 7 जन्माची दरिद्री, शनिदोष, शनिपीडा, तुमच्या सर्व काही बाधा या नष्ट होणार आहेत. कालभैरव जयंतीच्या दिवशी भगवान शिवाच्या कालभैरव रूपाची उत्पत्ती झाली, ज्या दिवशी ब्रह्मयोग तयार होतो. कालभैरव हे मंत्रतंत्राचे देवता आहेत, त्यामुळे या दिवशी मंत्र सिद्ध केले जातात. कालभैरवाच्या पूजेने जीवनातील नकारात्मकता दूर होते, वाईट शक्ती, नजरदोष आपल्या जवळ पण येत नाही. त्याप्रमाणे ग्रहदोष, पीडा, आजार, शत्रुपीडा इत्यादी सर्व संकटांपासून कालभैरव आपलं रक्षण करतात. कालभैरवनाथ हे शिस्तीचे दैवत असले तरीसुद्धा आपण जर का त्यांचं काही केलं नाही किंवा आपण शिस्तीने वागलं, आपण कुठल्याही चुका केल्या नाही, तर आपल्याला कालभैरवनाथ काहीही करत नाही. कालभैरव हा शंकराचा अवतार असून कालभैरवनाथ, भैरव, बहिरीनाथ अशी त्यांची अनेक नावे आहेत. भैरव हा देवीच्या शक्तिपीठाचा रक्षक आहे, त्यामुळे सर्व शक्तिपीठांच्या ठिकाणी भैरवाचं स्थान असतं. त्यांचं वाहन कुत्रा आहे. त्यांच्या हातामध्ये खडवांग, त्रिशूळ हे आहेत. ते रुद्र म्हणजेच शिवाचा अवतार आहे. कालभैरवनाथ हे शिस्तीचे दैवत आहे. त्यांना खोटं नाटं अजिबात चालत नाही. कालभैरव जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. आपल्या जवळपास कुठेही जर का कालभैरवनाथांचे मंदिर असेल किंवा भगवान शंकरांच्या मंदिरात देखील कालभैरवांचं स्थान असतं, तिथे जाऊन आपल्याला कालभैरवांचं दर्शन घ्यायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला तिथे जाऊन तेलाचा दिवा लावायचा आहे. बघा, शक्य झाल्यास मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. कालभैरवनाथांना जाताना तुम्हाला एक नारळ, त्याचबरोबर थोडीशी खडीसाखर घेऊन जायची आहे. जमलं तर काळे तीळ, उडीद त्यासोबत तुम्हाला अर्पण करायचे आहेत. त्यानंतर आपल्याला दर्शन घ्यायचं आहे आणि यानंतर आपल्याला तिथे बसून 11 वेळा कालभैरव अष्टकाचं पठण करायचं आहे. बघा, ही एक प्रकारची सेवा आहे. आणि त्याचप्रमाणे तुम्हाला जर का कुठल्या अडचणी असतील, कुठले संकट तुमच्यावर असेल, कुठले तुमचे प्रश्न मार्गी लागत नसेल, तर तुम्ही कालभैरवनाथांच्या मंदिरात जाऊन त्यांचं दर्शन घेऊन त्यांना या वस्तू अर्पण करून त्यांना तुमच्या अडचणी तुम्ही सांगू शकतात, त्यांना तुम्ही विनंती करू शकतात आणि तिथे बसून तुम्हाला 11 वेळा कालभैरव अष्टकाचं पठण करायचं आहे. बघा, आता 11 वेळा तुम्हाला कालभैरव अष्टकाचं पठण करणं शक्य झालं नाही, तर तुम्ही 1 वेळा कालभैरव अष्टकाचं पठण करायचं आहे. बघा, हा एक उपाय आहे. तुमच्या या उपायाने कालभैरवनाथ तुमच्यावर प्रसन्न होणार आहे. बघा, कालभैरवनाथ हे कठोर जरी असले तर ते शिस्तीचे दैवत आहे. जे चांगले आहे त्यांच्याबरोबर ते कधीही वाईट करत नाही. बघा, तुम्हाला जर का मंदिरात जाणं शक्य झालं नाही किंवा तुमच्या घराच्या आसपास मंदिर नसेल, तर तुम्ही हे सर्व तुमच्या घरामध्ये करू शकतात. याचबरोबर मंदिरात जाताना तुम्ही भाजी भाकरी, बघा वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी, त्याचबरोबर थोडासा कांदा आणि लिंबाची फोड घेऊन तुम्ही नैवेद्य देखील दाखवू शकतात. याचबरोबर आपल्याला संध्याकाळी, ज्या दिवशी कालभैरव जयंती आहे त्या दिवशी आपल्याला संध्याकाळी म्हणजेच प्रदोष काळामध्ये पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा लावायचा आहे. बघा, यामुळे तुमच्या 7 जन्माचे दारिद्र्य निघून जाणार आहे. शनिदोष असेल, शनिपीडा असेल तर ती देखील निघून जाणार आहे. हा दिवा कसा लावायचा, तर बघा, हा दिवा तुम्ही कणकेचा बनवायचा आहे. बघा, तुम्ही कणकेचाच दिवा बनवायचा आहे. तुम्हाला जर का शक्य झालं नाही तरच तुम्ही पंथी घ्या. तुम्हाला कणकेचा दिवा बनवायचा आहे. चौमुखी दिवा तुम्हाला बनवून न्यायचा आहे आणि या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचंच तेल वापरायचं आहे. बघा, मोहरीचंच तेल तुम्हाला वापरायचं आहे. मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही कुठलंही तेल वापरा, पण शक्य झाल्यास तुम्ही मोहरीचंच तेल वापरायचं आहे. बघा, पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो, त्याचप्रमाणे आपल्या पितरांचा वास असतो. यासाठी आपल्याला ह्या दिव्यामध्ये मोहरीचं तेल वापरायचं आहे. एरवी आपण भरपूर उपाय करतो किंवा पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावताना दुसरं तेल वापरलं तरी चालेल, पण ज्या दिवशी कालभैरव जयंती आहे आणि त्या दिवशी तुम्हाला हा दिवा लावायचा आहे त्या दिवशी तुम्ही मोहरीचं तेलच वापरायचं आहे. त्यानंतर हा दिवा तुम्हाला तिथे प्रज्वलित करायचा आहे. तुम्हाला पिंपळाच्या झाडाला साखर मिश्रित पाणी तुम्हाला अर्पण करायचं आहे. पाण्यामध्ये थोडीशी साखर घाला, हे पाणी तुम्हाला अर्पण करायचं आहे. दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला नमस्कार करायचा आहे. दिवा प्रज्वलित करायच्या अगोदर तुम्हाला दिव्याखाली फुलांच्या पाकळ्या किंवा थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे. दिवा जमिनीवर आपल्याला ठेवायचा नाही.
त्यानंतर तुम्हाला पिंपळाच्या झाडाला 7 किंवा 11 प्रदक्षिणा घालायच्या आहे. बघा 7 किंवा 11 प्रदक्षिणा घालायच्या आहे. प्रदक्षिणा घालत असताना ओम काल भैरवाय नमः हा मंत्र म्हणू शकतात किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र देखील तुम्ही म्हणू शकतात. बघा अशा पद्धतीने दिवा लावल्यामुळे आपल्यावर भगवान विष्णू प्रसन्न होणार आहेतच, त्याचबरोबर आपल्यावर माता लक्ष्मी देखील प्रसन्न होईल आणि माता लक्ष्मीचा देखील आपल्याला आशीर्वाद प्राप्त होणार आहे. त्यासाठी आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. याचबरोबर तुम्ही घरी 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा ओम काल भैरवाय नमः या मंत्राचा जप करू शकतात. याचबरोबर तुम्ही घरी 11 वेळा काल भैरव अष्टक याचं पठण करू शकतात. बघा आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली न विसरता हा दिवा लावायचा आहे. हा दिवा लावल्यामुळे आपल्या 7 जन्माचे दारिद्र्य शनिदोष निघून जाणार आहे. याचबरोबर दिवा लावल्यानंतर तुम्हाला तिथे पिंपळाच्या झाडासमोर तुमची जी काही अडचण असेल, इच्छा असेल, तुम्हाला तिथं ती प्रकट करायची आहे. बघा या दिवशी जर का तुमची कुठली इच्छा असेल ती तुम्ही जर का मागितली तर काल भैरवनाथ आपली ही इच्छा पूर्ण करतात. इतका हा पॉवरफुल म्हणजे इतका हा प्रभावी असा हा दिवस आहे. कारण या दिवशी काल भैरवनाथांचे सात्विक लहरी या जास्त प्रमाणात या पृथ्वीवर पसरलेल्या असतात. आणि काल भैरवनाथ जेही कोणी काल भैरवनाथांची सेवा करत असेल किंवा सेवा करतील त्यांना त्याचं फळ हे काल भैरवनाथ हे देतच असतात. त्यामुळे तुम्ही आवर्जून पिंपळाच्या झाडाखाली हा दिवा लावायचा. तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला तिथे सांगायची आहे. त्याचबरोबर काल भैरवनाथांच्या मंदिरात जाऊन देखील तुम्ही तुमची इच्छा त्यांना सांगू शकतात. 11 वेळा काल भैरव अष्टक म्हणू शकतात. 108 वेळा म्हणजेच 1 माळ तुम्ही काल भैरवाय नमः या मंत्राचा जप करू शकतात. आणि या दिवशी तुम्हाला आवर्जून काल भैरवनाथांची जयंती ही साजरी करायची आहे. बघा वर्षातनं एकदाच काल भैरवनाथांची जयंती येत असते. या दिवशी आपल्याला त्यांची विधिवत पद्धतीने पूजा अर्चनाही करायची. अगदी साधी सोपी पूजा आहे. व्हिडिओत सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. तुमच्या काही इन्क्वायरीज असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.